महायुतीत जागा वाटपाचा फॉर्म्युला ठरल्याचा दावा सूत्र करत आहेत। केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी नागपूरसह छत्रपती संभाजीनगरमध्ये कार्यकर्त्यांशी संवाद साधला। भाजपने विदर्भासह मराठवाड्यातील विधानसभेच्या जागा जिंकण्यासाठी मायक्रो प्लॅनिंग केले आहे। लोकसभेतील विधानसभानिहाय कामगिरीची समीक्षा केल्यानंतर पक्ष सूक्ष्म नियोजनावर भर देत आहे। त्यातच आता जागा वाटपात पण भाजपचा वरचष्मा असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे। त्यामुळे मित्र पक्षांच्या झोळीत ज्या जागा येतील त्यात अपक्षांसाठी मित्र पक्षांनाच मनमोठं करावं लागणार आहे, तर भाजप ही त्यांच्या कोट्यातील काही जागा छोट्या पक्षांसाठी सोडणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे। याविषयी अधिकृत आकडेवारी जाहीर झाल्यावर चित्र समोर होईल। भाजपचा 155 जागांवर दावा। छत्रपती संभाजीनगर येथे रात्री उशिरांपर्यंत जागा वाटपासाठी खलबत करण्यात आली। या बैठकीला केंद्रीय गृहमंत्री अमित शाह, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार हे देखील उपस्थित होते। या बैठकीत भाजपने 155 ते 160 जागा लढवाव्यात आणि उर्वरित जागा मित्रपक्षांसाठी सोडाव्यात अशी रणनीती आखण्यात आल्याची माहिती समोर येत आहे। भाजप कोणत्याही परिस्थितीत 150 पेक्षा कमी जागावर लढणार नसल्याचे पण बैठकीत स्पष्ट करण्यात आले आहे। भाजप जवळपास 155 जागा लढणार असल्याचे या बैठकीत दिसून आले। त्यामुळे जागा वाटपात भाजपचा वरचष्मा दिसला। त्यावर मित्रपक्षांनी प्रतिक्रिया दिलेली नाहीये। मित्रपक्षांच्या पारड्यात किती जागा हे देखील पाहूयात। भाजपने 155 जागांवर दावा केल्यास मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि अजित पवार गटाच्या वाटेला 133 जागा येतील। भाजप जितक्या कमी जागा लढेल जेवढा मित्रपक्षांचा फायदा असं एकंदरीत गणित आहे। सध्या शिंदे गट आणि दादा गटाचे मिळून एकूण 94 आमदार आहेत। यामध्ये इतर पक्षातील पाठिंबा दिलेले आमदार आणि अपक्षांची पण गोळीबेरीज केली आता 133 जागांमधून 94 जागा जाता 39 जागांवर मित्रपक्षांचा जागावाटपाचे सूत्र ठरवावे लागेल। शिंदे, फडणवीस आणि अजितदादा यांच्यात बैठक होऊन यावर तोडगा काढण्यात येईल। मित्रपक्षांपैकी दादा गट आणि शिंदे गट किती जागा लढणार हे ठरले नाहीये। निवडणूक येण्याची क्षमता असलेल्या उमेदवारांची निवड करण्यात येणार आहे। लोकसभेतील उणिवा दूर करून अधिकाधिक जागा निवडून आणण्यासाठी प्रयत्न करण्यात येणार असल्याची देखील या बैठकीत चर्चा झालेली आहे। हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला? असेच राजकारणातील अनेक व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या चॅनलला लाईक, सबस्क्राईब आणि फॉलो नक्की करा। धन्यवाद।